कोणी कितीही रागामध्ये तुमच्याकडे आला, बस तुम्ही त्याला प्रेमाने पोलाइटली आन्सर दिला ना, त्याचा राग शांत होतो. तुम्हाला एक सांगू का, या जगात जेवढेही भानगडी आहे ते क्षुल्लक कारणावरून झाले. म्हणजे असे कारण आहे की आपण हसूया. महाभारतचं युद्ध एवढा मोठा झाला आणि कारण काय होतं? क्षुल्लक. त्या द्रौपदीने सांगितलं अंधे के अंधेही होते, हर्ट होऊन दुर्योधन, दुशासन, एकदम हर्टफुल वाक्य होतं. हे वाक्य जे असतात ना, हे माणसाला द्रवित करतात आणि आयुष्यभर डोक्यात फिट असतात. आता एवढं क्षुल्लक कारण होतं की अंधे के अंधे होते, पण एका वाक्यावर 2 कोटी लोक मेले. पूर्ण महाभारत. म्हणजे अंदाज घेऊ शकता तुम्ही की इतक्याशा वाक्यामध्ये काय होऊ शकतं. म्हणून माणसाचा आहे ना, बुद्ध बलवान पाहिजे. बुद्ध बलवान असला ना की तुम्ही वाक्य असे बोलाल, ॲटोमॅटिक तुमच्या मुखातनं असे वाक्य निघाल. समोरच्या व्यक्ती किती रागात असला तर तो समजून जाईल की नाही, ही इज हॅव्हिंग गुड टेंडन्सी, गुड थिंकिंग फॉर अस. फक्त हा चिडका आहे थोडासा, पण याची वाणी चांगली, हा आपल्या चांगल्यासाठी होतो. हा केव्हा होतो? जेव्हा आपण बुद्धपणा घातलेला असतो. बुद्ध ग्रह आहे ना, हा माणसाला वाचस्पती बनवतो. शब्द संभाले राखिए, शब्द के हात न पाव, एक शब्द शीतल करे, एक शब्द देखाव. तर शब्द सांभाळून वापरावा. आपण शिकवतो बुद्ध ग्रह. तर पाचू घालावा, बुद्ध उपासना करावी आणि हे पाचू घातल्याने ॲटोमॅटिक आपण कितीही ॲग्रेसिव्ह असलो पण आपल्या मुखातनं पोलाईट शब्द. तर असा हा पाचूचा महत्त्व असतो.